नमस्कार. वाचाल तर वाचालच्या आजच्या एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला मग यमुनेच्या तटावर. समोर इथून तिथवर पसरलेलं यमुनेचं निळ्या शार पाण्याचं लखलखीत पात्र दिसू लागलं. मी, गोंधन, सगळे सवंगडी आणि होय बलराम दादालाही सोडून एकटाच कितीतरी आवेगानं यमुनाकडे धावत सुटलो. नकळतच खेचल्यासारखा. का कळत नव्हतं, पण यमुनेचं पहिलं दर्शन झाल्यापासून ना माझ्या काळजात ही अशी अनावर खळबळ माजत आली होती. तिची मला अपार अपार अनावर ओढ वाटत आली होती. न कळणारी व न उकलून दाखवता येणारी. तिच्या कठावर जाऊन तिचं डोळाभर दर्शन घेतल्याशिवाय ना मला कसा तो आरामच काही पडत नसत. मनात अनेक प्रश्न उठत असत. कशी असेल पलीकडली मधुपुरी, मथुरा, शूरसेन गडराज्यातील यादवांची राजनगरी? कोण असेल तिथला राजा? आजोबा आणि बाबांसह सारे किती किती बोलतात त्या राजनगरीबद्दल. कानावर नेहमी नावं पडत असतात. उग्रसेन महाराज, महाराणी पद्मावती, अनादृष्टी, मंत्री कंक, क्रूर सारथी दारुक, अमात्य विप्रूत आणि बंदिस्त वासुदेव आणि त्याची असहाय्य स्त्री देवकी. देवी देवकी. त्या नुसत्या शब्दाबरोबरच ना माझं बाण गोपमन नकळत्या वेदनाने कसं असहाय्य ठणकत राहील. कारण नसताना सर्वांना सळो की पळो करणारा, प्रत्यक्ष पितालाही राज्य लोभासाठी कारागृहात कोंडणारा उग्रेसनांचा कुपुत्र, निर्दयी निर्मह कंस. कसा हा कंस? मथुरेतले 18 कुलीन यादव. चांगली एक नावे 18 कुळ आहेत म्हणे त्यांची. कोटीतच गणावी अशी संख्या आहे म्हणे त्यांची. कितीतरी वेळा मी हे प्रश्न आजोबा, बाबा, दोन्ही आया, काका काकून पुरोहित झाडून साऱ्यांनाच आलटून पालटून खोदून खोदून विचारले होते. कोणीही काही त्यांची समाधानकारक उत्तर देत नव्हतं. कधीच देणार नव्हतं. माझं मन कसं कोंदून घुसमटून जाईल. आता पुढे बघू नक्की काय होतं.